गोडेगाव पेठ या गटामध्ये तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? आमची उमेदवार आमचे आहेत संजय शेठ पवळे, हे पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि जेडपीसाठी मंगलताई हुले उभे आहेत. तर साहेबांनी एवढे मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत, त्यामुळं साहेबांनी जे उमेदवार दिलेत त्यांनाच आमच्या गणातून आणि जेडपीसाठी ते दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि निवडून भरघोस मतांनी निवडून येतील. ते तुमची पसंती त्या उमेदवारांना का राहील? कारण हे साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत आणि साहेबांच्या पाठीमागं खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. ज्यावेळेस मी उपसरपंच पदावर आलो कुरवंडीमध्ये, तर साहेबांनी जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये निधी आमच्या गावासाठी दिलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन सामान्य जनतेची कामे करण्याला साहेबांनी जास्त भर दिले. त्यामुळं साहेबांनी जे उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभे आहोत आणि गावातून आम्ही कमीत कमी 70 ते 75% मतदान करून घेणार आहोत. शासकीय कामं काय काय झाली तुमच्या गावात? शासकीय कामे भरपूर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. साहेबांनी एक सभागृह दिले 17.5 लाखाचं, स्मशानभूमीसाठी दिले, मंदिरासाठी सभामंडप दिले, परत वेळेश्वरसाठी एक सभामंडप दिले आहे, पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत. त्यामुळे साहेबांचं आमच्या गावावर नाही, सातगावपाड्यावर भरपूर प्रेम आहे, त्यामुळं निधी भरपूर आलेला आहे. उमेदवारांकडून पुढच्या 5 वर्षासाठी तुमचे काय अपेक्षा आहेत? उमेदवारांनी जे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. हे रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, हे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर जास्त भर दिला पाहिजे. शिक्षणाला पण प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणासाठी काय झालं हे इंग्लिश मिडियम शाळा बाहेर झाल्यामुळं पटसंख्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कमी झालेली आहे. तर त्यासाठी शाळेवरती शिक्षणावरती भर देऊन ते मुलं गावातच काही शिक्षण घेतील याच्यावर जास्त प्राधान्याने भर दिला पाहिजे. हे उमेदवार सक्षम आहेत का गावचा विकास करण्यासाठी? हो, सक्षम आहे म्हणून साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे ना. सक्षम नसते तर उमेदवारी दिलीच नसती ना. हे उमेदवार लोकांच्या दुःखसुखात सामील होतात का? हो, प्राधान्याने सामील असतात. आता काय संजय शेठ पवळे हे आता सरपंच तर आहेत, सरपंच होण्याच्या ते ग्रामपंचायत सदस्य होते, पण नेहमी इतरांच्या सुखदुःखामध्ये नेहमी ते असतात. त्यामुळे प्राधान्याने साहेबांनी त्यांनाच निवडलेलं आहे आणि उमेदवारी दिली आणि ते भरघोस मतांनी विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे. मंगलताई हुले हे तुमच्या अख्ख्या गोडेगाव पेठ गटासाठी उभे आहेत. तुमची त्यांच्याकडून पुढील 5 वर्षासाठी काय अपेक्षा असेल, विजन काय असेल तुमच्या गावच्या विकासासाठी? तुमचं विजन गावासाठी आता साहेबांनी तर तसं काही कामच ठेवलेली नाहीत, पण जी कामं प्रलंबित आहेत किरकोळ प्रमाणात तर त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.